ही माझी जी एक वन लाईन देवावरची जी काही श्रद्धा आहे ना, ती आजपर्यंत ढळलेली नाही. जरी त्यांनी माझी आई नेली, किती वेळा पाय पडायचं. कशासाठी मला तुम्ही पाय पडायला लावता? मला नाही पाय पडायचं. त्यावेळी माझ्या सासूचं विभावरी कुलकर्णींचं वाक्य होतं, मनातला मीपणा जाईल. मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि तो घेऊन मी माझ्या जवळच्या मठामध्ये गेले. मला असं वाटत होतं 12 वाजले, बापरे मला उशीर झाला, जर मठ बंद झाला तर, माझा प्रसाद कोणी खाल्ला नाही तर. आणि मी वेड्यासारख्या डोक्यावर असा पदर घेऊन मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत मी मठात गेले. मला असं झालं, आता मी नैवेद्य देऊ कोणाला, अशी मी मागं वळणार तेवढ्यात एका व्यक्तीने मला विचारलं, मी हा प्रसाद खाऊ का? एवढ्या मागच्या वर्षात माझी आई 7 ते 8 वेळा हॉस्पिटलाइज झाली. त्या वेळेत मला कळलं की खरंच यार, कोण आपलं आणि कोण परक आहे. ज्यांना आपण रक्ताची नाती नाती म्हणतो ते कोणीच नाही आलंय. पण जेव्हा आपल्या आयुष्यातील एखादी महत्वाची व्यक्ती जाते तेव्हा किंवा देवाला जाब विचारलास? हो, खूप वेळ, खूपदा मला आई हवी होती. म्हणजे आपल्या प्रत्येकाला आई हवी असते आणि माझ्यासाठी माझी आई जाणं. अयोध्येमध्ये मी तुला सांगते, आम्ही असे पोचलो, त्या टमटममधनं उतरलो आणि एक काळा सावळा माणूस, माझा एक व्हिडिओ आहे बघ, तर तो व्यक्ती त्या टमटमच्या बाहेर असा उभा होता आणि म्हणाला, माताजी बैठो, मैं लेके जाऊंगा आपको दर्शन करने. तो माझ्या आईला एकटा त्या व्हीलचेअरच्या लाईनीनं घेऊन गेला, माझ्या आईला दर्शन केलं आणि माझ्या ढसा ढसा रडत बाहेर आली. मला राम दिसला. नमस्कार, मी स्नेहा गावकर आणि तुमचं मनापासून स्वागत आहे मज्जा पिंकच्या खास शोमध्ये, ज्याचं नाव आहे मनातला देव. आपण सगळेच रोज देवाचं नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, पूजा करतो, पण खरंच कधी थांबून स्वतःला विचारतो का, माझ्या मनातला देव कोण आहे? तर आजची आपली गेस्ट आहे अभिनेत्री भाग्यश्री नलवे. भाग्यश्री, तुझं या शोमध्ये खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी तुला एका पॉडकास्टमध्ये बघणार आहे मी सुद्धा, कारण बरेच दिवसांपासून मी म्हणत होते भाग्यश्री नेमकी आहे कुठे. तर आज आपण बोलूया. सर्वांना माझा नमस्कार. कसं वाटतंय तुला बरेच दिवसांनी पुन्हा माईकवर येऊन किंवा त्या एका मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा परतून? खूप छान वाटतंय. ज्यासाठी आपण एवढे कष्ट केले, ज्यासाठी आपण इतका स्ट्रगल केला आणि त्या स्ट्रगलनंतर मी खूप मोठ्या ब्रेकनंतर आज इथे आहे. आणि बघ, म्हणजे कोइन्सिडन्स कसा आहे की ही सुरुवात सुद्धा देवाबरोबर होते. Yes. सो ही खूप छान गोष्ट आहे. काय सांगशील तुझ्या प्रेक्षकांना, कुठे होती इतके दिवस भाग्यश्री? ॲक्च्युली लास्ट फेब्रुवारीमध्ये माझा माटीचे बंदी डोर, मी जी स्टार प्लसची जी सिरियल करत होती ती संपली होती आणि जानेवारीमध्ये माझ्या आईला ऑटोइम्युन डिसीजचा डिटेक्ट झाला होता. सो मग मी ठरवलं की मी काम नाही करणार, मी माझ्या आईबरोबर तिच्याबरोबर तिची सेवा करणार, तिच्याबरोबर राहणार. आणि मी घेतलेला निर्णय खूप करेक्ट होता आणि मी खूप वेळ घालवला माझ्या आईसोबत. गेले कित्येक वर्ष आपण पळतोय, कामासाठी पळतोय, कामामुळे घरापासून लांब राहतोय. पण मी हा घेतलेला निर्णय खूप छान होता आणि मी असं ठरवलं की तिच्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करायच्या. मग तिची इच्छा होती काशीला जाण्याची, तिला अयोध्या दाखवली, तिला काशी दाखवली, तिला हरिद्वार दाखवलं. ती खूप खुश झाली. ती कधीही महाराष्ट्राच्या बाहेरही गेलेली नव्हती, अशी माझी साधी भोळी आई. आणि तिला हवं होतं मी लग्न करावं, तर ती म्हणेल त्याच मुलाशी मी लग्न केलं. आणि माझ्या लग्नात सगळे रडत होते, मी सुद्धा खूप रडत होते, फक्त माझी आई नव्हती रडत. सो बस मी या सगळ्यामध्ये होते आणि या सगळ्यातून आज पुन्हा एकदा आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे मी. हे मला खूप छान वाटतं. सगळ्यात माझा नेहमीच पहिला प्रश्न असतो, देव म्हणजे तुझ्या मते नेमकं काय? देव म्हणजे काइंडनेस सगळ्यात पहिलं. का माहीत आहे, तुम्ही एखाद्याच्या सिच्युएशनला त्या जागी जाऊन समजून घेणं, मला हे देवत्व वाटतं. यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे. तुम्ही देवाला हात जोडताय, तुम्ही मंदिरात जाताय, तुम्ही कोणाच्या पाया पडताय, यापेक्षा सगळ्यात जास्त आणि सगळ्यात छान काय माहिती आहे की ही व्यक्ती माझ्यावर रागवली, मग ती का रागवली, बस एवढं समजून घ्या. ते म्हणजे देवत्व आहे. मग बघा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. किती श्रद्धा आहे देवावर? प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड. माझा जो अटळ विश्वास आहे देवावरती, अटळ. देव जे काही करतो ते चांगल्यासाठी करतो,
ही माझी जी एक वन लाईन देवावरची जी काही श्रद्धा आहे ना, ती आजपर्यंत ढळलेली नाही. जरी हं. त्यांनी माझी आई नेली, जरी त्यांनी खूप गोष्टींमध्ये मला अचानकपणे टाकलं, अचानकपणे माझी लाईफ 360 डिग्री बदलली, तरीही मला माहिती आहे की देव आज ज्या सिच्युएशनमध्ये त्याने मला ठेवलेलं आहे, तर ते खूप चांगल्यासाठी ठेवलं आहे. कदाचित त्याला हवं असेल की तू थोडा आराम कर, असं म्हणणं असेल हं, देवाचं, हं, हं. असं मला असू वाटतं. शकतं. आणि या सगळ्या दरम्यान मी फक्त आणि फक्त देवाची भक्ती करते. कदाचित देव म्हणत असेल की थोडंसं मला पण वेळ दे असं मला वाटतं. अर्थात. आत्ताच तू म्हणालीस, की माझं लाईफ 360 डिग्री बदललं. तुझं Instagram मी अख्खं स्क्रोल केलंय. सोशल मीडियावर तुझी एक पोस्ट होती रिसेंटली गुरुचरित्र पारायणाची आणि हो. त्याच्या कॅप्शनमधली पहिली ओळ होती, की अ, माझी लाईफ बदलली, 360 बदलली. काही माणसं जवळची होती अ, ती सुद्धा बदलली. बदल. सो हा जो काळ होता याबद्दल काय व्यक्त होशील किंवा या काळात तुला अध्यात्मानं कसं सावरलं? ज्या वेळेस मी आईबरोबर होते हं. हॉस्पिटलला, म्हणजे एवढ्या मागच्या वर्षात माझी आई 7 ते 8 वेळा हॉस्पिटलाइज झाली. हं. आणि त्या वेळेत मला कळलं की खरंच यार कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे. ज्यांना आपण रक्ताची नाती नाती म्हणतो ते कोणीच नाही आलंय. पण त्यावेळेत देव आला. त्यावेळेला पावलो पावली वेगवेगळ्या माणसांच्या माध्यमातून देवानं माझी साथ दिली. म्हणजे मला जे कोणी डॉक्टर भेटले माझ्या आईसाठी असतील, त्यांनी इतकं परफेक्ट आईचं निदान केलं आणि मला खूप प्रेमानं जवळ घेऊन सांगितलं की तिच्याकडे फक्त 1 वर्षाचा टाईम आहे. पण तरीही त्यांनी मला घाबरवलं नाही, मला मला कन्फ्यूज नाही केलं. त्यांनी मला सांगितलं, "तू फक्त आईची सेवा कर." आणि त्या दरम्यान मी तुला सांगते की प्रत्येक गोष्टीची सहाय्यता ना मला बाहेरच्या लोकांकडनं झाली. मग मला असं वाटतं माझा वेळोवेळी देव धावून आला होता. माझं लग्न ठरणं हे सुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे, की मी कुठेही गेलेले नाही. हं. मी कोणत्या मुलाला डेट केलं नाही. हं. मी कुठे काही केलं नाही, नाव नोंदवलं नाही, काही नाही, काही नाही. आणि अचानक माझ्या आत्ताच्या सासूबाई आहेत, त्यांचा फोन आला होता जेव्हा मी आईबरोबर हॉस्पिटलाइज होते. तर त्याच्यावर के ताई असं लिहिलेलं होतं. मला माहीत नाही, मला असं वाटलं आईची कोणीतरी मैत्रीण आहे. हं, हं. तर मी फोन उचलला. त्यावेळी आई बरी आहे का? तू कुठे आहेस? काय आहे? काय नाही आहे? मग त्यांनी मला सहज प्रश्न विचारला, "तुझं लग्नाबद्दलचं काय मत आहे?" म्हटलं, "मला नाही लग्न करायचं." म्हटलं. तर मग त्या म्हणाल्या, की "का नाही करायचं? तू माझ्या मुलाबद्दल विचार करून बघ." तर मी म्हटलं, "कोण बोलताय तुम्ही? हं, कोणाचा हं. फोन आहे हा?" मग त्या म्हणाल्या, की "अगं, मी उदयची आई बोलते. आम्ही विचारलं होतं तुम्हाला 2 वर्षापूर्वी." अच्छा. आणि असं करत माझं लग्न ठरलं. मला कुठेही जावं लागलं नाही. माझ्या आईला कुठे जावं लागलं नाही. कुठे मुलगा बघायला गेलो नाही. काही नाही, काही नाही आणि माझं लग्न झालं. ग्रेट. आता जसं तू म्हणालीस, की सासूबाईंना सांगितलंस, की त्यांनी तुला खूप मदत केली आहे. सोशल मीडियावर तर मी बघितलंय, तू त्यांच्याबद्दल सुद्धा बरंच व्यक्त झाली आहेस. अजून एक मला याच प्रश्नाला आधीच्या प्रश्नाला जोडून आहे, की गुरुचरित्र पारायणात त्या कॅप्शनमध्ये तू लिहिलंस, की चटईवर झोपलीस किंवा म्हणजे पारायण करताना आय थिंक केलं जातं. हो. तर त्याबद्दल थोडंसं सांगशील? खूप छान अनुभव होता हा. आपण ना खूप कम्फर्ट लाईफमध्ये जगतोय. सगळेच जण. आपल्याला गादी हवी आहे, आपल्याला हं. उशी हवी आहे, आपल्याला झोपायला आणखीन मखमल हवी आहे, सगळं हवं आहे, एसी हवा आहे. पण जर हे सगळं फक्त आणि फक्त 8 दिवस क्विट करून बघा. तुम्हाला एक वेगळी शक्तीचा, दैवी शक्तीचा अनुभव येतो. हं. आणि मला असं खूप स्वयंपाक करायची सवय नाही. मी करते सगळा स्वयंपाक, पण खूप सवय नाही आहे. मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि तो घेऊन मी माझ्या जवळच्या मठामध्ये गेले. तुला खोटं वाटेल, मला असं वाटत होतं 12 वाजले, बापरे! मला उशीर झाला. जर मठ बंद झाला तर? माझा प्रसाद कोणी खाल्ला नाही तर? मग मी आईंना विचारते, "आई, मी इथे कोणाला देऊ प्रसाद?" कारण मला हं, हं. ते गाव, ते शहर नवीन आहे. तो एरिया नवीन आहे. जर मी आधीच्या ठिकाणी असते तर ते सोपं आहे. तर मी विचारते, की "मी कोणाला देऊ? कोण खाईल आई माझा प्रसाद? मी एवढ्या प्रेमानं केलाय." 3 वाजता पहाटे उठून मी सगळा स्वयंपाक केला, मग पारायण केलं, मग पिंपळाला जाऊन 108 प्रदक्षिणा मारल्या. हे सगळं करताना मला असं वाटलं, बापरे! आपल्याला उशीर तर नाही झाला? स्वामी माझ्यावर रागवतील का? असे कित्येक प्रश्न माझ्या मनात आले. आणि मी वेड्यासारखी डोक्यावर अशी साडीच्या डोक्यावर असा पदर घेऊन मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत मी मठात गेले. मी प्रसाद असा स्वामींच्या समोर ठेवला. त्या ताई म्हणाला, "तुम्हीच नैवेद्य दाखवा." आणि मला असं झालं, आता मी नैवेद्य देऊ कोणाला? अशी मी मागं वळणार तेवढ्यात एका व्यक्तीनं मला विचारलं, "मी हा प्रसाद खाऊ का?" आणि लिटरली माझे हात असे थरथर कापत होते. मी तो प्रसाद त्यांच्या हातात ठेवला. म्हणजे आत्ता पण हं. मला असं होतंय, की बापरे! मी इतक्या विश्वासानं
इतकं सगळं केलं आणि माझा प्रसाद खायला स्वामी आले. आणि ही अनुभूती मला प्रत्येक वेळी आली. प्रत्येक वेळी देवाने माझी सहायता केली. मला प्रत्येक वेळी सांगितलं, "तू काळजी नको करूस, मी आहे. तू कर. तू फक्त आज तुझ्याकडे जे काम आहे ते प्रामाणिकपणे कर." मला कायम कानामध्ये हाच आवाज गुंजतो. एखादी प्रचिती सांगायला आवडेल? प्रचिती तर खरं सांगू म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी ना मला सगळे म्हणायचे, "तुझ्या आईची इच्छा आहे, तू लग्न कर, लग्न कर." तर ना मला करायचं नव्हतं लग्न. माझा असं होतं की मला नाही लग्न करायचं आहे. मी मूल दत्तक घेईन, त्याला छान वाढवेन, अनाथ आश्रम काढेल, भरपूर मुलं दत्तक घेईन, भरपूर मुलांना सांभाळेल. हेच माझ्या डोक्यातले प्लॅनिंग्ज होते. आणि मला सगळे म्हणायचे, "अशी देवळात बसून काय मिळेल तुला?" म्हणजे मीरा रोडला ज्या सोसायटीत मी राहते, तर त्या देवळामध्ये मी रोज जायचे. रोज सकाळ संध्याकाळ आरतीला जाणार, सगळं करणार. तर मला सगळे म्हणजे असं बसून थोडी तुला नवरा मिळणार आहे, असं बसून थोडी तुझ्या आईची इच्छा पूर्ण होणार आहे. पण मग देवळात बसून मला नवरा मिळाला आणि खूप चांगला मिळाला, खूप चांगलं घर मिळालं, खूप चांगले सासू-सासरे मिळाले. माझं सगळं छान आहे, मी खूप खुश आहे. आणि मला हे ब्लेसिंग्जच वाटतात. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला असं वाटतं की खूप स्ट्रगल आहे आणि ती होणं अशक्य आहे, त्याच वेळी ती गोष्ट इतक्या सहजतेने होते. तेच तर देवाचे आशीर्वाद असतात. तीच तर खरी प्रचिती असते. जेव्हा सगळं जग म्हणतं की हे नाही होणार आणि तीच गोष्ट इतक्या सहज फुलासारखी उमलून होते. तेच खरं देवत्व आहे आणि अर्थातच. तीच प्रचिती आहे. अर्थात. म्हणालीस की आईचं खूप आजारपण होतं, आईला खूप सांभाळलंस. पण जेव्हा आपल्या आयुष्यातली एखादी महत्वाची व्यक्ती जाते, तेव्हा केव्हा देवाला जाब विचारलंस? हो. खूप वेळ खूपदा. म्हणजे मला आई हवी होती. म्हणजे आपल्या प्रत्येकाला आई हवी असते आणि माझ्यासाठी माझी आई जाणं ही गोष्ट माझ्या माझ्या माहीत नाही म्हणजे मी अजूनही असं वाटतं मला की नाही आई-वडील पाहिजे गं. हवे असतात ते आपल्याला नेहमी. मी देवाला खूपदा म्हणायचे की "का नेलीस तू माझी आई?" पण तो म्हणाला की "मी तुझी सोय करून ठेवली आहे." मला असं वाटायचं नाही, माझं लग्न होऊन अगदी 2 महिने झालेत. काय सोय केलीस तू माझी? काहीच नाही. पण जसं-जसं आता दिवस चाललेत, तुला खोटं वाटेल, मी माझ्या आईची कपाटातून आणलेली साडी आहे. माझ्या सासूबाई सारखी नेसतात ती, की मला माझ्या आईची आठवण होऊ नये, माझ्या आईची कमी भासू नये म्हणून. आणि हे मी त्यांना सांगितलं नाही, की तुम्ही असं करा. मग मला असं वाटायला लागलं नाही, देव जे काही करतोय, ज्या ठिकाणी, ज्या घरात मला देवाने नेऊन ठेवलंय, ते खूप परफेक्ट आहे. आता मी नाही विचारत देवाला साथ. आता मी देवाला थँक म्हणते. आणि त्याने मला इतक्या लवकर सावरलं. त्याने मला इतकी शक्ती दिली. एवढ्या सगळ्या परिस्थितीतून सुद्धा त्याने मला नीट ठेवलं. आय थिंक हेच देवाचे माझ्यावरचे असणारे आशीर्वाद आहेत, की त्यांनी माझी खरंच सोय केली. मला दुसरी आई आणून ठेवली. जे सगळ्यांना नाही मिळत. खूपदा खूप मुलं आई-वडिलांच्या प्रेमाला मुकतात. पण नाही, हे ब्लेसिंग आहे. हे ब्लेसिंग आहे. येस. देव माझ्याकडून खूपदा सेवा करून घेतो, हे भाग्यश्रीचं वाक्य बऱ्याच पोस्टच्या कॅप्शनमध्ये. हो. काय सांगशील याबाबत? तुला माहिती आहे, खूपदा लोकं असं म्हणतात, की ना आपण एखाद्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी जाऊन आलो, तर मग सगळे असं म्हणतात, "अरे, आम्हाला खूप वर्षापासून जायचं होतं, खूपदा प्लॅनिंग करत होतो, खूपदा निघालो, पण पोहोचलो नाही." पण माझ्या बाबतीत तसं कधीच नाही झालं. मी मनात आणलं, मला आज इथे जायचं आहे, मला आज या देवळात जायचं आहे, मला आज या ठिकाणी जाऊन व्हिजिट करायचं आहे आणि मी सहज जाते. मी सहज पोचते. कोणत्याही प्रकारचा मला अडथळा येत नाही. कोणत्याही प्रकारे माझे प्लॅनिंग्स बदलत नाही. कोणत्याही प्रकारे रस्त्यामध्ये मला आजपर्यंत कोणतेही प्रॉब्लेम झाले नाही. तर मला असं वाटतं, की देव माझ्याकडनं करून घेतो. मला या गोष्टीची खूप खुशी आहे. मनापासून मला आनंद होतो, की आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असते आणि मग ती सहज होते, तर ते देवाच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. देव माझ्याकडनं ते करवून घेतो, कारण त्याला वाटतं, की अरे हिचा माझ्यावर खूप विश्वास आहे, मी हिच्याकडनं करून घेतलं पाहिजे. हिला त्यातनं खुशी मिळते, मी हिच्याकडनं करून घेतलं पाहिजे आणि तो प्रत्येक वेळी माझ्याकडनं करून घेतो. एखादा अनुभव? जसंच गुरुचरित्र मला करायचं होतं. हे तू आता केलं? हो. पूर्वी पण केलेलं? नाही, यापूर्वी? हे मी पहिल्यांदा केलंय.
ओके. फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये मी गुरुचरित्र केलं आणि मी याच्या आधी कधी मला गुरुचरित्राचं माहिती होती. माझ्या वडिलांनी केलेलं आहे, हं. माझ्या आजीनी केलेलं आहे, पण मी नव्हतं केलेलं. तर अचानकच मला असं मनात आलं, की मी गुरुचरित्र केलं पाहिजे का? मी गुरूंची आणखीन काही सेवा केली पाहिजे का? आणि मी विचार केला, की कुठे मिळेल मला गुरुचरित्र? तर माझ्या सासूबाई म्हटल्या, "अगं आपल्याकडे आहे." आणि घरातच होतं. घरातच होतं. याच्या आधी पण मी तुला सांगते, मी जेव्हा गजानन महाराजांचं पारायण करायचं होतं मला, जेव्हा लॉकडाऊन होतं, तेव्हा असं झालं की रेंट भरायचं आहे, इकडे रेंट चालू आहे. मग मी माझे जे घर मालक होते त्यांना फोन केला. म्हटलं, "काका थोडंसं रेंट कमी करा, काम नाही आहे, सगळं बंद आहे." तर ते म्हणाले, की "तू ना गजानन महाराजांचं पारायण कर." तर मी म्हटलं, "चालेल, करते." आणि मग मी पारायण करायला माझ्याकडे काही नव्हतं. मी लिटरली मोबाईलमध्ये पारायण सुरू केलं. हं. 21 गुरुवारचं जे व्रत होतं. आणि तुला सांगते, त्यावेळेस 6 जुलैला गुरुपौर्णिमा होती माझ्या बर्थडेच्या दिवशी. माझं पारायण संपलं होतं. 21 गुरुवार माझे झाले होते. आणि काकांनी मला फोन केला, "अगं मी तुझ्या इथे आलो आहे. घरी येतो आहे वरती. तुझ्यासाठी बर्थडेचं गिफ्ट घेऊन आलो आहे." तर मी म्हटलं, "बरं असू दे." आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी, माझ्या बर्थडेच्या दिवशी काका माझ्यासाठी मठातून, गजानन महाराजांच्या मलाडच्या मठातून माझ्यासाठी पोथी घेऊन आले होते. आणि आजही त्या पोथीचं मी वाचन करते. किती सुंदर. मी मागितलंही नव्हतं, हं. की मला पोथी हवी आहे, काय हवी? मी मोबाईलमध्येच वाचत होते. असू दे, आपल्याकडे बाहेर जाऊ शकत नव्हतो आपण किंवा काय. माझ्याकडे पोथी चालत आली. ह्यापेक्षा आणखीन काय हवंय तुम्हाला? तुम्ही देवाची परीक्षा घेऊ हं. नका. तुम्ही फक्त करायचं म्हणा. देव करून घेतो मग तुमच्याकडून. आणि ती गोष्ट योग्य त्या व्यक्तीच्या हाती येते, येते. असं माझं करेक्ट. मत आहे. परफेक्ट. येस. आजवर भाग्यश्री खूप मंदिरं फिरली आहे, जसं तू आत्ताच या प्रश्नाच्या उत्तरात म्हणालीस. एखादा अनुभव सांगशील? सगळे म्हणतात, की कुलदेवीला ना हं. सगळ्या फॅमिलीनी एकदा तरी वर्षातून जायला जायचं. पाहिजे. तर माझी कुलस्वामिनी आपली तुळजापूर हेच माझं कुलदैवत आहे. कुलदेवी सोलापूर. आहे. सोलापूर. बरोबर. तर जेव्हा पहिल्यांदा लाईफमध्ये खूप वर्षातून मी, माझे आई-वडील, माझा भाऊ, माझी वहिनी, अर्णव, आम्ही असे सगळे तुळजापूरला जायला निघालो. रात्रीचा प्रवास होता. आम्ही असा विचार केला रात्रभर प्रवास करूया. कारण तेव्हा माझं कामही चालू होतं. प्रवास करूया आणि सकाळी दर्शन. सकाळी पहाटे उठून आपण अभिषेकाचं दर्शन घेऊया. हं. असं असताना आम्ही रात्री निघालो पहाटे पोहोचण्यासाठी आणि तिथे रस्त्यामध्ये माझी गाडी बंद पडली होती. कुरकुम नावाचं गाव आहे, त्याच्या अलीकडे 5-6 किलोमीटर माझी गाडी बंद पडली. रस्त्याला मुसळधार पाऊस पडतोय, रस्त्यावर लाईट नाही, काही नाही. त्या रस्त्याचं तेव्हा काम चाललं होतं. गेले 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता करायचं काय? छोटं बाळ आहे गाडीत, अर्णव लहान होता, आई-वडील आहेत माझे, मी आणि माझा भाऊच. लिटरली मी छत्री घेऊन सगळा एरिया इकडे-तिकडे फिरले, की कोणी आहे का जवळपास? गाडी बंद पडली आहे, काय आहे, काय नाही आहे? मला कोणीही सापडलं नाही. मी माझ्या एका मित्राला फोन केला. ओंकार दीक्षित त्याचं नाव आहे. त्यांनी त्याच्या एका मित्राला फोन केला, त्याच्या क्लासमेटला. त्यांनी त्याच्या क्लासमेटला फोन केला, जो इंदापूरमध्ये राहतो. तो इंदापूरवरून उलटं कुरकुमला आला आणि बरं त्याला काय सुचलं असेल माहीत नाही. तो त्याच्याबरोबर फिटर घेऊन आला, सगळं साहित्य घेऊन आला आणि गाडी नीट केल्यामुळे तुळजापूरला व्यवस्थित पोहोचलो. ती बुद्धी त्याला दिली की सोबत आणण्याची. असा पण मी त्याला फक्त म्हणलं, "अरे गाडी चालत नाहीये माझी, माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे, कळत नाहीये काय होतंय ते." टेक्निकल इश्यूज नाही कळून येत आपल्याला. पण त्याला असं कसं काय कळलं असेल, की अरे आपण फिटर घेऊन जावा, आपण हे सगळं साहित्य घेऊन जावं आणि हे सगळं बरोबर ठेवावं. त्यांनी मोठ्या-मोठ्या बॅटरीज आणल्या होत्या, लाईट नव्हती. हे त्याला सगळं कुणी सांगितलं? मला असं वाटतं हे देवाने सांगितलं गं. आणि मी तर सासवडची आहे. आमच्याकडून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला 2.5 दिवसाचा मुक्काम असतो. मी दरवर्षी न चुकता वारीला जाते. न चुकता मला माऊलींचं दर्शन होतं. मला असं वाटतं लहानपणापासून माझ्याकडनं देव करून घेतोय. लहानपणापासून. माझी वारी चुकवलेली नाही त्यांनी कधीच. मला असं वाटतं यार आय एम व्हेरी ब्लेस, व्हेरी ब्लेस. येस. आता तू म्हणालीस की वारी तू चुकवत नाहीयेस आणि मी तुझ्या सोशल मीडियावर वारीचे बरेच व्हिडिओ बघितले. तुझ्या छोट्या भाच्याला घेऊन आहेत किंवा अनेक काही आहेत आणि मला आवडेल ऐकायला की
एखादा प्रसंग वारीतला किंवा तू कशी वारी एन्जॉय करतेस? वारीला माहीत आहे, माझी माझी आजी सांगायची मला, की ती ना म्हणजे माझ्या पणजोबांच्या मांडीवर बसून ती आळंदीमध्ये जायची आणि माझ्या पणजोबांनी माझ्या आजीला पसंत केलं होतं माझ्या आजोबांसाठी. ओके. तर मला ना खूप खूप मज्जा यायची त्यांच्या गप्पा ऐकताना. क्युरिओसिटी असायची. की बाबा असं कसं काय? तू आळंदीला कशी काय जायची? तर वाईवरून माझी आजी आळंदीला जायची. ती एकादशी करायची, वारीला जायची आणि मग इतकं मज्जा येते माहिती आहे वारीमध्ये. इतके लोक येतात, तुफानासारखे लोक येतात वारीमध्ये. पण तरीही ज्या ठिकाणी प्रत्येकाला वारीच्या दिंडींना अशी घरं नेमून दिलेली आहेत सासवडमध्ये. प्रत्येकजण बरोबर त्या दिंडीमध्ये जातं. प्रत्येकजण त्याच घरात जातं आणि मग सगळं अख्खं घर मिळून तुम्ही कसं स्वयंपाक करता, सगळ्यांना जेवायला वाढता, पंक्तीच्या पंक्ती तुमच्या घरात जेवता आणि मग तुमचा सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक होतो. इतकं प्रसन्न वाटतं मी तुला सांगते. आणि एकदा ना मी गुजरातला शूट करत होते, आय थिंक 3 इयर्स पूर्वी. तर तेव्हा ना गुजरातच्या वेळेस तर ते असं होतं की त्यांचं शेड्यूल होतं आणि नेमकी तेव्हा वारी येणार होती. तर मी म्हटलं, "नाही, मी जाणार आहे," म्हटलं, "मी 2 दिवस जाते, पुन्हा येते." तर म्हणे, "तू गुजरातहून कुठे जाशील सासवडला आणि पुन्हा येशील?" "नाही," म्हटलं, "मला जायचं आहे, काय पण होऊ दे, मला जाणार आहे," म्हटलं मी. मी असं दरवर्षी जाते? हो, मी दरवर्षी जाते. आणि खूप हट्ट करायला लागले मी, पण ते मानेच ना. "नाही, नाही," म्हणे, "जाऊ दे, पुढच्या वर्षी जा, पुढच्या वर्षी जा." आणि तेव्हा सायक्लोन आलं. आणि ते येऊन धडकलं कुठे? गुजरातच्या तर इथे. गुजरातच्या इथे. आणि त्यांना शूट रॅपअप करावं लागलं आणि मी येऊन त्याच दिवशी येऊन मी घरी आले आणि लगेच मी सासवडला गेले आणि माझी वारी नाही चुकली. तर खूप मज्जा असते वारीमध्ये. अर्णव माझा जो हं, भाचा हं, आहे, हं. तर त्याला मी यावर्षी विठ्ठल केलं होतं. ते व्हिडिओज टाकायचे राहिलेत माझ्याकडून. मी टाकेन आता यावर्षी टाकेन. तर त्याला विठ्ठल केलं होतं मी मागच्या वर्षी. तो ते इतका टाकलंय वाटतं. अ, अ, त्याचा दर्शनाचा टाकलाय. हां, दर्शनाचा टाकला. त्याला विठ्ठल बनवला होता मी आणि आमच्या सोसायटीत एक मुलगी आहे ईशा हं, म्हणून, हं, हं. तर तिला आम्ही रुक्मिणी बनवलं होतं आणि त्याला इतकं भारी वाटत होतं. लोकं येऊन, "अरे विठोबा, अरे विठोबा." तो म्हणतो, "आत्तू, माझ्या सगळे पाया पडतात. आत्तू असं का करतात?" म्हटलं, "तू पण त्यांच्या पाया पड." तर मला असं वाटतं संस्कार हं. किंवा जी देवाची ओढ असते ना, ती इथून सुरू होते. त्याला ते खूप वेड आहे आता. तो जातो, नाचतो वारीमध्ये. म्हणजे सगळ्यांनी लाईफमध्ये एकदा तरी एक्सपिरियन्स करावा, अशी आपल्या महाराष्ट्राची शान आहे आपली वारी. एकदा तरी येऊन बघ. तू पण मी ये. नाही केलं एकदा पण वारी. सो गेल्या वर्षी आम्ही जाणार होतो, पण ते राहिलं. सो मी ट्राय करेन यावर्षी जाता आलं तर नक्की मी पक्का, पक्का मला सांग. नक्की, नक्की. एक मुलगा जितक्या जबाबदाऱ्या सांभाळतो, तितक्या जबाबदाऱ्या एक लेक असून भाग्यश्रीने सांभाळल्या. असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. श्रावण बाळ बनून आपल्या आई-वडिलांना काशीचं दर्शन दिलं. ही जिद्द तू पूर्ण केलीस. पण हा प्रवास कसा होता? खूप लाईफमध्ये न विसरणारा. कारण माझ्या आईची अशी कंडिशन नव्हती, की तुम्ही तिला कुठेही हं. खूप इझिली घेऊन हं, जाऊ हं, शकाल. हं. मला प्रत्येक वेळी पावलोपावली त्या अ, पूर्ण प्रवासामध्ये मला देव भेटलेला आहे. त्याचं सगळ्यात पहिलं एक्झाम्पल म्हणजे आम्ही दिल्लीला गेलो. म्हणजे आम्ही हिमाचल प्रदेशला गेलो होतो रेणुकाजीला. जिथे तिथून येताना आईला खूप त्रास झाला आणि माझी आई दिल्लीमध्ये ॲडमिट झाली. आणि लिटरली ती 1 दिवस शुद्धीवरच येत नव्हती. मी खूप घाबरले होते. हं. मला असं वाटलं होतं, की आता मला ना दिल्लीवरून परत जावं लागेल. पण माहीत नाही, ती मला म्हणायची, "काही कर, मला ना राणा मला काशीला ने. जरी मला काय झालं, तरी मला काशीला ने. मला तिथेच नेऊन माझे अंतिम संस्कार कर. मला पुन्हा घरी नेऊ नकोस." ही माझ्या आईने मला सांगितलं होतं. पण माहीत नाही, मी तिला म्हणायचं, "आई, असं काहीही होणार नाही. मी तुझ्यासोबत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाईन, हा देवाने मला विश्वास दिलेला आहे. तो विश्वास माझा खोटा ठरणार नाही." आणि खरंच देवाने तसंच केलं. तिथून मी दिल्लीवरून ना तिला थोडं बरं वाटल्यावर आम्ही 4-5 दिवस दिल्लीत राहिलो. मग माझे सगळे बुकिंग्स चुकले होते. हां. कारण मी गाडी केली होती. गाडीमध्ये पूर्ण मागचं सीट तिला झोपवून प्रवास आम्ही केलेला आहे हा पूर्ण, की मी हरिद्वारपर्यंत ट्रेनने गेले. तिथून पुढे एक मी गाडी बुक केली आणि तीच हरिद्वारपासून गाडी मी काशीपर्यंत घेऊन गेले. मी म्हटलं मी तिला ट्रेन किंवा हं.
एरोप्लेन मला यातनं नव्हतं न्यायचं त्या दरम्यान. मग मी गाडी बुक केली की कुठेही जर का वेळ आली तर गाडी थांबवता आली पाहिजे. जवळच्या हॉस्पिटलला नेता आलं पाहिजे जर का काही इमर्जन्सी आलीच तर. तर हे सगळं माझं प्लॅनिंग होतं, पण तरीही माझी दिल्लीत आजारी पडली. आणि मग जाताच ना? हो, म्हणजे हरिद्वारला पोहोचलो आम्ही. हं. ऋषिकेश, हरिद्वार केलं आणि हरिद्वारपासून मग पुढे आम्ही रेणुकाजीला गेलो, हिमाचलला. हं. तिथून आम्ही दिल्लीत आलो आणि माझी आई प्रचंड आजारी पडली आणि मला असं वाटलं आता काहीतरी अघटित होतंय का काय? माझी इच्छा अपूर्ण राहते का काय? पण माझा देवावरचा विश्वास होता. मी म्हटलं, "नाही देवा, पुढचा जो स्टॉप आहे तो वृंदावन आहे. हं. माझा कृष्ण आहेस तू, माझा सखा आहेस तू, माझा सोबती आहेस तू, माझा सारथी हो आणि काही करून माझी सोबत देच म्हटलं तू, माझी साथ देच." आणि मी एका असेच नेटवरून नंबर शोधत होते, कुठे हॉटेलमध्ये बुकिंग आहे की नाही आहे. मग मला एका हॉटेलमध्ये बुकिंग सापडलं हं. त्या दिवसाचं. मग मी तिथे बुकिंग केलं आणि आम्ही तिथे गेलो. मग मी त्यांना म्हटलं की माझी ना आई आजारी आहे, तर मी तिला बाहेरचं काही खायला देऊ शकत नाही. तर तुम्ही काही व्यवस्था करू शकता का घरनं काही खाऊ बनवून आणून देण्याची? हवं तर मला सांगा, मी तुमच्या घरी येते, मी बनवते आणि मी माझ्या आईला देते. ते म्हणे, "काय खाईल तुमची आई? क्या खाएगी आपकी माँ?" तर म्हणे, "कुछ नहीं, दाल खिचडी भी चलेगी." तुला खोटं वाटेल, मी 3 दिवस वृंदावनमध्ये होते. 3ही दिवस तो माणूस त्याच्या घरनं दोन्ही वेळेस ताजी केलेली दाल खिचडी घेऊन माझ्या आईसाठी यायचा. मला कुठेही जावं लागलं नाही. देव मला म्हणाला, "मी आहे. तू इच्छा सांगितलीस, तू म्हणालीस तुला यायचंय, तर मी आलोय." त्या माणसाने माझ्या आईला 3ही दिवस सकाळ संध्याकाळ दाल खिचडी आणून दिली गरम-गरम आणि तो स्वतः, हं. "माताजी गरम-गरम खाना, गरम-गरम खाना." मला मला असं व्हायचं, "बाई मी काय करू तुझं? कुठून आलास तू? कसा आलास? माझ्या माझ्या वाटेत आलास, अनोळखी आहेस तू." तरीही त्यांनी माझी मदत केली. अयोध्येमध्ये हं. एका ठिकाणी तुम्हाला पार्क करावी लागते हं, गाडी हं, हं. आणि मग पुढे तुम्हाला तिथल्या छोट्या-छोट्या टमटममधून वगैरे असं जावं लागतं. तर मला असं होतं की बापरे! आणि अयोध्येमध्ये व्हीलचेअरची सोय आहे, पण ना त्यांचं व्हीलचेअर पण जिथे टमटम सोडतात तिथून पुन्हा आणखी अर्धा हं, किलोमीटर हं. चालत जावं लागतं. तर तिथे व्हीलचेअर मिळते. तर मला असं असं मनामध्ये होतं, बापरे! मी काय करू? मी उचलून नेईल आईला. मी ठरवलं होतं, "आई, मी तुला उचलून नेईल, तू काळजी करू नकोस. तू फक्त एन्जॉय कर. जे काही तुला दिसतंय, छान वाटतंय ते सगळं एन्जॉय कर. बाकी सगळं मी बघेन. तू बिनधास्त, निर्धास्त राहा." तर ती अयोध्येमध्ये मी तुला सांगते, आम्ही असे पोहोचलो, त्या टमटममधनं उतरलो आणि एक काळा-सावळा माणूस, माझा एक व्हिडिओ आहे बघ, अर्णव आणि तो काळा-सावळा माणूस आणि माझ्या इथे व्हीलचेअरवर बसलेली हो, आहे. ते फोटो आहेत. तो व्हिडिओ पण आहे हं. एक छोटासा. हं. तर तो व्यक्ती त्या टमटमच्या बाहेर असा उभा होता आणि म्हणाला, "माताजी, बैठो, मैं लेके जाऊंगा आपको दर्शन करने." आणि ती व्यक्ती माझ्या आईला व्हीलचेअरवर त्यांनी बसवलं. अख्खी अयोध्या, एकदाही त्याने पैशाचा विषय काढला नाही, की कितना लोगे, कितना दोगे, क्या-क्या दिखाना है अयोध्या में. तो माझ्या आईला एकटा त्या व्हीलचेअरच्या लाईनीनं घेऊन गेला. माझ्या आईला दर्शन केलं आणि माझी आई ढसाढसा रडत बाहेर आली. मला राम दिसला आणि त्याच्यानंतर त्या माणसाने अख्खं अयोध्या माझ्या आईला व्हीलचेअरवर फिरवलं. आम्ही शरयू नदीची आरती हं. बघितली. आम्ही अयोध्यामध्ये सगळी छोटी-छोटी मंदिरं बघितली. पण त्याने एकदाही विचारलं नाही, की कितना टाइम लगेगा? कहाँ जाओगे आप? आपको क्या-क्या देखना है? आप मुझे कितना पैसा दोगे? काहीही नाही. त्याने तीच व्हीलचेअर चालवत तो फोर व्हीलरपर्यंत आला आणि त्यानं स्वतः माझ्या आईला गाडीत बसवलं आणि तिच्या पाया पडला. मला असं झालं, हा राम आला होता. हं. तो कृष्ण होता, हा राम होता. देवाने मला वेळोवेळी मदत केली. आई-वडिलांची असं सगळे म्हणतात, की आई-वडिलांची जो सेवा करतो त्याला सगळं मिळतं. मला सगळं मिळालंय. मी सगळ्यात समाधानी, सगळ्यात आनंदी व्यक्ती आहे मी या आयुष्यामध्ये. मला सगळं मिळालंय. माझं लाईफ परिपूर्ण आहे. मी समाधानी आहे पूर्णपणे. लिटरली माझी आई त्या माणसाच्या पाया पडायला लागली. तो म्हणला, "नहीं, हं. नहीं माताजी, आप मेरे पैर मत छूना." मी त्याला म्हटलं, "कितने पैसे देने हैं आपके?" "कुछ नहीं, आपको जितना चाहिए उतना दे दो, मुझे कुछ नहीं चाहिए." मला
म्हणजे मी आजही त्याचा तो चेहरा, ते कन्व्हर्सेशन, त्याचा त्या माणसाचा तो सहवास मी विसरणार नाही. आयुष्याच्या प्रवासात अशी माणसं भेटतात आणि कदाचित ती देवानेच आणली आहेत याबद्दल म्हणजे शंकाच नाही कोणतीच. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, खूप इमोशनल झालं आहे, थोडासा वेगळा प्रश्न आहे की बरेच जण बोललं जातं की पिरियड्सच्या वेळी अ, आपण बाहेर बसतो, 3 दिवस बाहेर बसतात. बऱ्याचशा खेडेगावांमध्ये आजही प्रथा सुरू आहे. तुझं याबाबत काय मत? मी आजही बाजूला बसते. आजही लहानपणापासून आजपर्यंत मी बाजूला बसले. माझ्या आजीचं म्हणणं असायचं की बाजूला बसणं हा शाप नाही आहे स्त्रियांना. बाजूला बसणं हा आराम आहे. प्रत्येक गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनाने बघतो, तेवढंच महत्त्वाचं असतं. मला अजिबात त्याची लाज वाटत नाही. मला हं. त्याच्याबद्दल मला ते काही अगेन्स्ट वाटत नाही. का नाही बसवतो स्त्रियांनी बाजूला? असंच का व्हायचं? तसंच का व्हायचं? आम्हीच का बाजूला बसायचं? अगं असं बघा की ब्रेक घेऊन बघा. 4 दिवस हं. आराम करून बघा. 4 दिवस स्वतःला वेळ देऊन बघा. 4 दिवस फक्त नामस्मरण करून बघा, पेंटिंग करून बघा, पुस्तक वाचून बघा, घरी निवांत बसून बघा. काय हरकत आहे? हे माझं म्हणणं आहे. हं, माझं हं. म्हणणं मी कोणावर थोपवणार नाही. अर्थात. पण तरी मी आजही माझ्या इकडे हं. सासरी पण मी बाजूला बसते. त्यांचं काहीच मत नाहीये त्याबाबत. तर त्यांच्या घरात पण ती पद्धत आहे ओके. आणि मला त्याच्यावर काही ऑब्जेक्शन नाही आहे. त्यामुळे मी मस्त बाजूला बसते, छान बसून खाते, पिते, मस्त एन्जॉय करते, झोपते. खूप झोपते मी. त्यामुळे मी हेल्दी राहते. बाजूला बसणं ठीक आहे. देवाला जाणं, न जाणं हा एक वेगळा प्रश्न आहे. पण तुम्ही तुमच्या घरी आराम करून बघा. हे तुमच्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज बघ तू मुलींमध्ये इतके प्रॉब्लेम्स हो. आहेत. इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम आहे. पीसीओडी, पीसीओडी PCOS. प्रॉब्लेम आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. पण हे कशामुळे आहे, की खूप आपण मुलींना खूप बरोबरी करायला जातो सगळ्या गोष्टींच्या. नका करू. मुली ऑलरेडी मुलांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत, हे देवाने दाखवून दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा देवांना गरज पडली, तेव्हा तेव्हा त्यांनी सगळ्या देवींच्याच पुढे मदत मागितली आणि सगळ्या देवींनीच मदत केलेली आहे. तर मुली ऑलरेडी श्रेष्ठ आहेत. कॉम्पिटिशन फक्त करायला ती जाऊ. कॉम्पिटिशन करणं. बस. छान बसा, आराम करा, मस्त एन्जॉय करा, फिरायला जा, ब्रेक घ्या थोडक्यात, असं मला वाटतं. पण जर शूटिंगचं असं कधी झालंय का तुझ्या बाबतीत की पिरियड्स आल्यात आणि शूटिंग हो. आहे मग? कामात तर मग बघ, मग कुठे तुम्हाला वेळ मिळेल, कुठे ब्रेक मिळेल, मग दुखतंय, क्रॅम्प्स येतायत, पोट दुखतंय, पाय दुखतायत, पाठ दुखतेय, मग तुम्ही कोणाला सांगाल? तुमच्याकडे काहीच पर्याय नाहीये, मग तेव्हा तर तुम्हाला काम करावंच लागतं ना. पण जर घरी आहात तर ब्रेक घ्या, असं मला वाटतं. थोडंसं कलाक्षेत्राकडे येते. आजवर भाग्यश्रीने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलंय, हिंदी असो मराठी असो. एखाद्या सिरियलचं सीन करताना कधी अदृश्य शक्तीचा वावर आपल्या आजूबाजूला आहे असा भास झालाय? हो, खूपदा. एकदा दोनदा असं नाही, खूपदा मला असं वाटतं, की जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, जसं तू आता हाच एक पिरियड्सचा विषय आहे, की पिरियड्समध्ये ना मला स्वतःला खूप त्रास होतो आणि पेन होतो. मी खूप उघडपणे बोलते याविषयी खूपदा आणि मग मला असं वाटतं, नको यार, आराम करावा, झोपावं, थोडंसं शांत राहावं. पण माहीत नाही, जेव्हा कधी-कधी मी देवाला असं म्हणते, "नाही देवा, आता मला होत नाहीये, प्लीज मला थोडीशी ताकद दे." तर प्रत्येक वेळी देवाने मला ताकद दिली. प्रत्येक वेळी ऑटोमॅटिकली माझं पेन त्यानं नाहीसं केलंय. मला त्या वेळेत साथ दिली आणि खरं सांगते, माझे जेव्हा पिरियड्स येतात आणि मला असं वाटतं ना, की आता नको, शूटिंग चाललंय, पण मला सुट्टी हवी आणि मला खरंच सुट्टी मिळते. मला खरंच सुट्टी मिळते, की ॲट माझं 2nd किंवा 3rd डेला तरी मला रेस्ट मिळालेला आहे. सो मला खरंच असं वाटतं, यार किती मज्जा आहे. आणि माझ्या आईला पण याचं खूप आश्चर्य वाटायचं, की कसं काय असं होतं? तू म्हणतेस तुझं पोट दुखतंय आणि मग तुला सुट्टी हवी आहे, पण सीन झालेला नसतो. एक कधीतरी असं होतं, स्क्रिप्ट येत नाही. नेहमी असं होतं, स्क्रिप्टच आलेली असते आणि मग माझं शूटिंग कॅन्सल होतं. मग कधीतरी असं होतं, की नुसतं मी सेटवर जाऊन झोपते आणि मग की नाही, अरे लागलंच नाही, अजून सीनच नाही लागलाय, हेच नाही झालंय. मग मला आराम मिळतो. मला असं वाटतं त्यावेळी मला देव हेल्प करतो. अर्थात. कलाकार म्हटलं की त्याच्या आयुष्यात डिप्रेशन येणं आहेच. हो. बरेचदा काय होतं, काम असतं किंवा काही असा मोठा काळ येतो जेव्हा काम नसतं. आपण आपले प्रयत्न सुरू ठेवतो, ऑडिशन देत असतो, पण आपल्याला हवं ते नाही मिळत किंवा ती प्रोसेस नाही होत. सो या वेळात बरेचदा अनेक कलाकारांना डिप्रेशन येतं. तर अशा वेळेला अध्यात्मानं किती सावरलं? प्रचंड. मी 6 वर्ष पुणे ते मुंबई डेक्कन फिरने प्रवास करायचे. त्यावेळी मी जॉब पण करत होते हं. पुण्यामध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये
आणि मी सरांना सांगायचे, ते माझे सर खूप छान होते. मी त्यांना म्हणायचे, "मला ऑडिशनला जायचं जाऊ का?" ते म्हणायचे, "हो जा." मी सकाळी ऑडिशनला यायचे. पुण्याहून डेक्कन क्वीनवरून मुंबईला यायचे. मुंबईवरून ऑडिशन द्यायचे. मी परत जायचे आणि रात्री किती उशीर झाला तरी मी ऑफिस उघडून काम करायचे आणि पुन्हा घरी जायचे. तर मग माझ्या सरांना माहिती होतं की ही खूप ऑनेस्ट मुलगी आहे. तर ते मला कधीही सुट्टी द्यायचे. कधीही. खोटं वाटेल तुला हे. तू माझ्या लग्नालाही ते आले होते. त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ चीफ गेस्ट म्हणून जेव्हा त्यांनी मला बोलवलं होतं, ते रडत होते माझ्यासाठी की मी या मुलीला स्ट्रगल करताना पाहिलंय. 6 वर्ष मी कोणीतरी मला काम द्या, मग मला बहिणीचा रोल द्या, मग मला कोणीतरी प्लीज मला नोकराणीचा पण रोल चालेल, मला मैत्रिणीचा पण रोल चालेल, पण मला काम द्या, मला काम करायचं म्हणजे सुरुवातीच्या काळात. मला सगळे म्हणायचे, "तुला कोण घेईल? तुला गॉडफादर आहे का? आपली ओळख नाही आहे. आपण काय करणार मुंबईला जाऊन?" म्हणजे माझ्या घरच्यांचं असं मत होतं. मला अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. त्यांनी मला सांगितलं, की "तू का छोट्या-छोट्या कामांसाठी भटकतेस? तुझ्या स्वतःमध्ये लीडचं कॅलिबर आहे. तू लीडसाठी ट्राय कर." मी म्हटलं, "मला कोण लीड देईल? मग मला एक्सपिरियन्स नाही आहे, काही नाही आहे." पण त्या म्हटल्या, "तुझा देवावर किती विश्वास आहे?" म्हटलं, "पूर्ण." त्या म्हणाल्या, "मग हाच विश्वास ठेव आणि तुझी एंट्री लीडनंच होऊ दे." आणि माझी एंट्री लीडनं झाली. कुंकू टिकली टाटू मला Facebookवरून मिळालेली सीरियल आहे. मी ऑडिशनला गेले होते. त्याच्यासाठी ऑडिशनचा कॉल मला Facebookवर आला होता आणि त्या साईटवरून एक नाही मला 3 जणांनी मेसेज केलेला होता, की "भाग्यश्री तू उद्या ऑडिशनला येऊ शकशील का?" तर मी म्हटलं, "नाही मला तर जॉबला जायचं होतं." मी म्हटलं, "नाही मला तर जॉबला जायचं आहे. तर मी तुमच्यासाठी मी सरांना सांगून परवा दिवशी येते." "नाही, नाही," म्हणे, "कल आना पडेगा, कल आना पडेगा. उद्याच ये, उद्याच ये." असं त्यांनी मला खूप हट्ट धरला. मग मी सरांना फोन केला. म्हटलं, "सर असं-असं आहे. ते मला ऑडिशनला बोलवत आहेत." ते म्हणे, "बरं ठीक आहे, बघ जाऊन." मी आले आणि माझं झालं. आणि पहिली सीरियल होती ती माझी आणि मी पहिली सीरियल लीडनं केलेली आहे. मी स्वतःला खूप ब्लेस समजते. मला 6 वर्ष देवाने बघितलं, की ही किती प्रयत्न करते. किती कन्सिस्टन्सी आहे तिच्या प्रयत्नांमध्ये हे देवाने पाहिलं आणि त्यांनी मला लीड दिलं. मला या गोष्टीचा आजही इतका आनंद होतो जेव्हा मी विचार करते ना, त्याच्याविषयी एक छोटीशी गोष्ट सांगते, की ना एका प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं, की आपण काय म्हणतो आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आई-वडिलांकडून हवी असते, तर तेव्हा आपण काय करतो आई-वडिलांकडे? हट्ट करतो. एकदा मागितली, नाही दिली, पुन्हा मागतो. तन-तन, करतो, रडतो, टाहो करतो, आक्रोश करतो, पण ती गोष्ट मिळवतोच. मग आपण अशी अपेक्षा का ठेवतो, की देवानं एकदा मागावा, "देवा मला दे बरं का." तर देवाने द्यावं. आपण देवाकडे हट्ट का नाही करत? हट्ट करून बघा देवाकडे, देव देतो. माझे सगळे हट्ट पूर्ण केलेत देवानी. मला खूप मज्जा येते देवाकडे हट्ट करायला. पण जेव्हा देव नाही देत, तेव्हा त्याला विचारतेस जाब? नाही. मी फक्त आई गेल्यानंतर माझ्याकडनं हे गोष्ट झाली. नाही दिलं तर मी म्हणते, "हां, नको देऊ दे. अजून काहीतरी चांगलं देईल." मला हा माहीत नाही. माझी ही पॉझिटिव्हिटी देवाकडनं आलेली आहे. माझ्या घराकडनं, माझ्या संस्काराकडनं आलेली आहे. त्यामुळे मला कुठली गोष्ट नाही मिळाली त्याचं दुःख कधीच होत नाही. मला आजपर्यंत मी एखादा प्रोजेक्ट सोडला त्याचा कधी रिग्रेट आलेलं नाही आहे, की मला ऑडिशनला बोलवलं, मी रिजेक्ट झाले, त्याचं मला वाईट वाटलेलं नाही आहे. कारण त्याच्यानंतर प्रत्येक वेळी मला चांगलं काम मिळालं आहे आणि खूप इझिली. अगेन मी तेच म्हणेन की ब्लेसिंग्स आहेत. खूप. आय एम व्हेरी ब्लेस्ड चाइल्ड. मी सगळ्यात देवाची कृपा आहे माझ्यावर. सोपान काकांच्या समाधीस्थानामध्ये माझी जन्मभूमी आहे. सोपान काका म्हणजे ब्रह्मदेवाचं रूप आहे. त्यांचं समाधीस्थान सासवड आहे आणि तिथे माझा जन्म झाला आहे. आचार्य अत्र्यांचं गाव पण तेच आहे. करेच्या काठीत त्यांचा जन्म झाला. माझाही जन्म करेच्या काठी झाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं आमच्या पाण्यामध्ये एक आहे काहीतरी की आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत आणि आम्ही पॉझिटिव्हिटीच पसरवतो नेहमी. येस. अगदी शेवटाला आलोय. बरेचदा आनंदाची बातमी मिळाली की आपण देवाला विसरतो किंवा संकटावेळी देवाचा खूप धावा करतो. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय? नाही, कारण मी रोज देवाचं वाचते. मी रोज देवाला पाया पडते. मी रोज देवळात जाते. मी रोज दिवा लावते. मी रोज हळदी-कुंकू स्वतःलाही लावते, देवालाही लावते. मी जेव्हा शक्य आहे तेव्हा गोपाळकृष्णाचा अभिषेक करते. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी पारायणं करते, देवाचं वाचते आणि त्याच्यामुळे मला असं वेगळं काही करावं नाही लागत कधी. त्याचा उलट मला अनुभव आला, जर का तुम्ही रोज करत राहिलात, तर जेव्हा तुमच्यावर संकट येतात, देवाने तुम्हाला अलगद उचलून घेतलेलं असतं, असा माझा अनुभव आला.
अर्थात. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, मला बोलता बोलता आठवला, की आजकाल आहे ना बरेचदा देव ही कन्सेप्ट आहे ना कमर्शियल झाली आहे. हो. कशी? एकदा मी एक छोटंसं एक्झाम्पल देते. एक तुला एलॅबरेट करून सांगते, की एखादा वाढदिवस आहे किंवा कोणाची मुंज आहे. त्यावेळेला देवाचं वेषांतर करून जाणं किंवा एखाद्या देवाची एक छोटीशी मूर्ती असेल, तर ती पार्लरमध्ये घेऊन जाणं, सॅलॉनमध्ये घेऊन जाणं, त्यांना आपल्यासारखं ट्रीट करणं. तर हा सगळा एक कमर्शियल पार्ट झालाय. तर याबाबत तुझी भूमिका काय आहे? मला असं वाटतं की देव तुमच्या भक्तीचा भुकेला आहे. हं. तो तुमच्या बाकीच्या कम्फर्ट झोनचा भुकेला नाही आहे. देव काय बघतो? की रोज तुम्ही त्याला आठवताय का? हं. रोज तुम्ही त्याला भक्तिभावाने हात जोडताय का? देव एवढंच बघतो. हं. जर का तसं असतं तर आज कित्येक लोक आहेत ज्यांच्याकडे समाधान आहे आणि कित्येक लोक असे आहेत देवाला पार्लरमध्ये नेऊन सुद्धा, देवाला फिरवून यायला आणून सुद्धा त्यांच्याकडे समाधान नाहीये. मग तू सांग कोण श्रीमंत आहे? हा ज्याच्या त्याचा भक्तीचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या विश्वासाचा भाग आहे. पण मला असं वाटतं की देव फक्त भक्तीचा भुकेला आहे, की तुम्ही रोज भक्ती करा. देव त्याच्यात खुश राहतो. भाग्यश्री, हा अजून एक प्रश्न आहे. भाग्यश्रीने आयुष्यात कठीण काळ बरेच पाहिलेत. तर अध्यात्मानं तुला या वेळेला, या कठीण काळातून कसं बाहेर पाडलं? मला एखादा किस्सा अगदी आवर्जून ऐकायचा. कठीण काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. अर्थात. तो जोपर्यंत तुम्ही सोसवत नाही, तोपर्यंत तुम्ही उभे राहत नाही. म्हणजे असं म्हणतात की जर का एखादा अपयश पचवू शकत नाही, हं. तर तो यश पचवण्याची ताकद त्याच्यात असत नाही. हं. अध्यात्म काय करतं माहिती आहे तुम्हाला? की अध्यात्म जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते, तेव्हा तुमच्या मनात वाईट विचार येऊ देत नाही. ते समजा की ते देवाचं ब्लेसिंग आहे. हो. जेव्हा तुम्हाला काही मिळत नसतं, तेव्हा ते वेगळ्या पद्धतीनं कुणाचं तरी ओरबाडून घेण्याची वाईट बुद्धी देत नाही. ते अध्यात्म असतं. तुमच्या वेळोवेळी प्रत्येक कठीण काळामध्ये तुम्हाला चांगला मार्ग दाखवतं. हे खूप महत्त्वाचं असतं. माझे आत्तापर्यंतचे मित्रमैत्रीण खूप चांगले आहेत. कोणाच्यामुळे? देवामुळे. माझं आत्तापर्यंतचं आयुष्य आहे ज्याच्यामध्ये मला खूप गोष्टी अचीव्ह करता आल्या. किंवा तू विचार कर, आज मला माझ्या भाषेवरती प्रभुत्व आहे. हं. माझ्या मनामध्ये इतके चांगले विचार आहेत. मी दिसायला सुंदर आहे. माझ्या चेहऱ्यावर तेज आहे. हे काही पार्लरमध्ये जाण्यामुळे नाही आहे. हे फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेवण्यामुळे आहे. मग तुम्ही कोणत्याही देवावर विश्वास ठेवा. हे जे काही आहे ना, हाच देव चांगला, हा हेच देतो, तेच देतो, असं काही नाही आहे. सगळ्या देवांकडे सगळ्या ताकद आहेत. तुम्ही कोणत्या तरी देवाकडे नतमस्तक व्हा. कुंकू टिकलीमध्ये एक वाक्य होतं डायलॉगमध्ये, की जी रमा होती, हं. जी टॅटू होती, जी या सगळ्या अवखळमध्ये तिला हे सगळं पटत नव्हतं. भाग्यश्रीला पटतं, रमाला पटत नव्हतं. तर त्यावेळी एक भावलेलं वाक्याचे मी आजही लक्षात ठेवलं आणि मला फार आवडतं ते वाक्य. तर मी माझ्या सासूला म्हणते, म्हणजे रमा सासूला म्हणते, की किती वेळा पाय पडायचं? कशासाठी मला तुम्ही पाय पडायला लावताय? मी किती वेळा पाय पडणार आहे? मला नाही पाय पडायचं. सांगा, किती वेळा पाय पडू? त्यावेळी माझ्या सासूचं विभावरी कुलकर्णींचं वाक्य होतं, मनातला मीपणा जाईपर्यंत. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही झुकता, जेव्हा जेव्हा नतमस्तक होता, तेव्हा तुमचा मीपणा जातो, तुमचा अहंकार जातो. अहंकारानं सगळं नेलेलं आपण पाहिलंच आहे रामायणात, महाभारतात. मग तेच आहे सगळं, काय आहे दुसरं? देव तुम्हाला प्रत्येक वेळी साथ देतो, फक्त तुम्ही त्याला बोलवा. अशा खूप गोष्टी आहेत. मी सांगायला गेले तर खूप गोष्टी, म्हणजे माझे पण उदाहरणं आहेत, महाभारतातले, रामायणातले पण उदाहरणं आहेत. त्यातलं एक छोटंसं उदाहरण सांगते तुला महाभारतातलं. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण चाललं होतं, तिचं वस्त्रहरण झाल्यानंतर ती खूप चिडून कृष्णाला म्हणते की तू एवढ्या उशिरा का आलास? याच्या आधी का नाही आलास? तर कृष्ण म्हणा, तू मला कधी बोलवलंस? सगळ्यात पहिल्यांदा तू तुझ्या नवऱ्यांना बोलवलंस की अरे या, तुम्ही 5 आहात, ते आले नाहीत. मग तू धृतराष्ट्राला बोलवलंस, तो राजा आहे म्हणून तो आला नाही. मग तू भीष्म पितामहांना बोलवलंस, मग तो आला नाही. मग तू प्रजेला बोलवलंस, कोणीही तुझ्या मदतीला आलं नाही. आणि मग ग तुला द्रौपदी माझी आठवण झाली. का बरं असं? पहिल्याच वेळेला तुला असं वाटलं का की कृष्णा ये, तू माझा सखा आहेस, माझा भाऊ आहेस? जर तू मला पहिल्या वेळी बोलवलं असतंस ना, मी तेव्हाच आलो असते. असं आहे देवाचं.
त्याची लीला आहे, त्याचे खेळ आहेत, ते सुद्धा तुम्ही आनंदाने खेळा. बघा तुम्ही आयुष्यात खूप खुश, आनंदी, छान राहाल, असं मला वाटतं. भाग्यश्री, जेव्हापासून इंटरव्ह्यू सुरू झाला तेव्हापासून किंवा मी तुझं सोशल मीडिया पाहिलं तेव्हापासून मला माहिती आहे तू स्वामी भक्त आहेस, हो. पण तितकीच तू कृष्ण भक्त सुद्धा आहेस. काय सांगशील याबाबत? कृष्ण, विठ्ठल हे माझं दैवत आहे. हं. स्वामींची मला वेगवेगळ्या प्रकारे प्रचिती आली. गजानन महाराज म्हण, स्वामी म्हण, मी करत गेले. हां. मला असं वाटलं, अरे मी हे नाही केलं, मग मी हे पण करते. मला असं वाटलं, मी ते नाही केलं, मी ते पण करते. जसं आपण म्हणतो, अरे ये रेस्टॉरंट नाही ट्राय किया, ये डिश नाही ट्राय की. असं मला देवाबाबतीत वाटतं, असं मला पारायणाबाबतीत वाटतं. सो मला ती एक मज्जा आहे, हं, हं. की मी हे नाही करून बघितलं, मग मी हे करते. जसं मी गुरुचरित्र याच्या आधी कधी केलं नव्हतं, मी करून पाहिलं. आणि मी माझा प्रसाद खायला आले. मी गजानन महाराजांचं पारायण केलं लॉकडाऊनच्या आधी, जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा. आणि मी अख्खं लॉकडाऊन काम करत होते, विदाऊट एनी ऑब्स्टॅकल्स. अख्खं लॉकडाऊन माझ्याकडे काम होतं. मग मला असं वाटतं, बरोबर आहे यार, आपण पहिल्यांदाच देवाला हाक मारूया, द्रौपदीसारखी चूक नको करायला. मी काही झालं तर म्हणते, देवा लवकर ये रे, कुठे आहेस, मी काय करू मला सांग. आणि देव येतो. इतकं सिम्पल आणि इतकं सरळ आहे अगं देवत्व. येस. देवाशी एका वाक्यात सांगायचं झालं तर नातं काय सांगशील? सगळं काही त्याच्याशी माझं सगळं नातं. तो माझा मित्र आहे, तो माझा सखा आहे, तो माझी आई आहे, तो माझं वडील आहे. त्याच्याशी मी प्रत्येक नातं जोडून ठेवलेलं आहे आणि ते मला खूप मजा येते. मला खूप लहानपणी माझी आजी जेव्हा श्रीकृष्णाचा अभिषेक करायची, तर मी तिला म्हणायचे, का गं हे कुठून आणला हा कृष्ण, दुकानातून आणलास का? नाही म्हणली, आहे आपली आई देते आपल्याला लग्न करताना. तर जेव्हा माझ्या लग्नाच्या वेळी माझा श्रीकृष्ण आणायचा होता घरी, तर मी खूप रडत होते, की बापरे, आता फायनली मला श्रीकृष्ण माझा म्हणजे तो माझा स्वतःचा. असतो, स्वतःचा असतो. मला इतका आनंद झाला होता तो श्रीकृष्ण घेऊन येताना. आणि लग्नामध्ये तो असं विधी असतो, तो नवऱ्यानं चोरायचा असतो वगैरे वगैरे. म्हणजे तो घरात घेऊन एंट्री करायची असते ते मला माहिती आहे. हां, म्हणजे जेव्हा तुम्ही जिथे तुमचं लग्न असतं, तर तिथे एका खोलीमध्ये असं छान देवाचं मांडायचं, तिथे हां. श्रीकृष्ण ठेवायचा, जो तुमच्या घरून दिलेला असतो. दिलेला असतो. आणि तर मग तो चोरायचा असतो नवऱ्यानं. तर मी माझ्या नवऱ्याला म्हणलं होतं, बघ बरं का, खरंच मी मला न सांगता चोर बरं, मला खूप मज्जा बघायची होती. आणि त्याने तसंच केलं. मी चेंज करायला गेले होते तोपर्यंत जाऊन त्याने तो चोरून आणला होता आणि त्याच्या खिशात होता तो, जेव्हा आम्ही सासरी माझ्या येत होते तेव्हा. असं. एक छोटासा रॅपिड फायर आहे. रॅपिड उत्तरं. ओके. देव, भीती की आधार? आधार. श्रद्धा, शिकवलेली की अनुभवलेली? अनुभवलेली. पहिली प्रचिती, आठवण की वळण? वळण. तो क्षण, मौन की भावनांचा पूर? भावनांचा पूर. प्रार्थना, सवय की गरज? सवय. देवाशी नातं, संवाद की समर्पण? समर्पण. तो अनुभव, योगायोग की कृपा? कृपा. देव, मंदिरात की मनात? मनात. श्रद्धा, प्रश्न विचारते की उत्तर देते? उत्तर देते. येस. अगदी शेवटचा प्रश्न आहे. समजा आता तुझ्यासमोर तुझा देव आहे, कारण तू म्हणालीस की मी सगळे देव मला ट्राय करायचे, तर तुझा देव आहे, जसं की स्वामी आहेत किंवा कृष्ण आहे किंवा विठ्ठल आहे, आणि त्यांना तुला थँक्यू बोलायचं, तर काय बोलशील? मी म्हणेन, देवा, आजपर्यंत तुम्ही जे जे मला काही दिलं, त्यासाठी मी तुमची खूप खूप ऋणी आहे. तुम्ही मला ताकद दिली, तुम्ही मला चांगली बुद्धी दिली, तुम्ही मला चांगलं सौंदर्य दिलं, तुम्ही मला चांगलं घर, चांगले संस्कार दिले, चांगली माणसं दिली वेळोवेळी, मला कुठेही एकटं सोडलं नाही. त्यासाठी मी खूप ऋणी आहे. त्यासाठी खूप थँक्यू. येस, खूप सुंदर झालाय पॉडकास्ट आपला. भाग्यश्रीला मी कधीच बघितलं नव्हतं, म्हणजे मी मालिकेत स्क्रीनवर बघितलेलं, पण भाग्यश्री खऱ्या आयुष्यात कशी आहे हे मी तिला सोशल मीडियावरून तुला मी जज केलेलं की भाग्यश्री अशी असेल, भाग्यश्री देवाचं खूप करते, म्हणून मला तुला बोलवायचं होतं की नक्की एका कलाकार जेव्हा इतकं देवाचं करतो आणि मग तो आता थोडे दिवस कुठेतरी नाही आहे, मग तो देवाचं करतोय, मग काहीतरी असेल ना त्याच्या मनात, ते मला ऐकायचं होतं, म्हणून मी तुला इथे बोलवलं. आणि जसं तू तुझ्या कॅप्शनमध्ये लिहितेस प्रत्येक गोष्ट अगदी तू तशीच आहेस, तू तशीच बोलतेस, तू जे लिहितेस अगदी मोठे मोठे पॅरा असतात, मी ते सगळे एक दिवस लावले वाचायला. थँक्यू. सो तशीच आहेस. तुला कसं वाटलं या पॉडकास्टला येऊन? खूप छान वाटलं.
जेव्हा तू मला मेसेज केला होतास Instagramला आणि तू लिहिलं होतं की अध्यात्म या विषयावर पॉडकास्ट करायचा आहे, तू हं. येशील का? तर मी खूप क्विकली तुला रिप्लाय हो. दिला होता आणि तुला खोटं वाटेल, त्यावेळी मी तुला म्हणाले होते की थांब 1 वीक, माझं एक हो. काम आहे, मी 1 वीक नंतर फ्री होईन. तर त्याच वेळी मी गुरुचरित्र हो. करत होते. म्हणजे तू विचार कर, गुरुचरित्र मनात आणलं मी करायचं आणि त्याच वेळी तू मला म्हणतेस की तू त्याविषयी येऊन बोल, करण्याआधी. ह्यापेक्षा काय छान आहे लाईफमध्ये. अर्थात. म्हणजे हे सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे. मागचे तर जाऊच दे. हं. अगदी ताजं-ताजं हं, हं. एक्झाम्पल. मी ठरवलं आणि त्याच दिवशी तू मला मेसेज केलेला आहेस, "भाग्यश्री तू येशील का?" त्यावेळी मी तुला लिहिले, "थांब 1 वीक, माझं थोडं काम आहे, झालं की मी तुला सांगते." म्हणजे तू सांग, ह्यापेक्षा काय मोठी प्रचिती हवी आहे, की आपल्यावर देवाची कृपा आहे आणि आपण देवाचे बालक आहोत. देव आपला पालक आहे. हे दुसरं काहीच नाही वाटत गं मला. अगेन मी तेच म्हणेन, तुझ्यावर खूप ब्लेसिंग्स आहेत. कारण तितकीच तू पॉझिटिव्ह आहेस, तितकीच तू ऊर्जा घेऊन आलेली आहेस किंवा तितक्याच आत्मीयतेने तू इथे बोलली आहेस. जे काय आहे ते तुझ्या मनात, जे तुझ्या प्रत्येक पोस्टच्या कॅप्शनमधून मला वाचायला मिळतं. तितकंच तू खुलून बोलली आहेस. तो मला खूप बरं वाटलं किंवा मला बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून शिकायला सुद्धा मिळाल्यात. सो थँक यू. तू मला इथे बोलवलंस. याविषयी हं. मत माझं लोकांपर्यंत पोहोचवण्याची तू मला एक संधी येस. दिलीस. यासाठी मी तुझे आणि तुमच्या चॅनलचे, तुमच्या सगळ्यांचे, टीमचे खूप आभार मानते. हा विषय लोकांपर्यंत गेला पाहिजे. लोकांना देवावरती विश्वास बसावा म्हणून नाही, हं. पण त्यांना एक वेगळा अनुभव मिळावा म्हणून, हं. त्यांना आयुष्याची दिशा मिळावी म्हणून. प्रत्येकाचा किती भाग विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न अर्थात. आहे. पण तरीही काय माहिती आहे, कदाचित माझ्यामुळे 2 जणांना असं वाटेल, तर त्या 2 जणांमध्ये मी सुखी आहे. त्या 2 जणांमध्ये मला आनंद आहे. आणि हा पॉडकास्ट मला पण खूप छान वाटलं. तुझे सगळे प्रश्नही छान होते आणि याविषयी मला खरंच खूप आनंद झाला, की तुम्ही याविषयी पॉडकास्ट करताय. सो रिअली थँक यू आणि सगळ्यांना छान देवाचे आशीर्वाद मिळो, खूप कृपा मिळो आणि सगळं सगळ्यांचं छान हो. थँक यू सो मच. भक्तीच्या या अनुभवांसह आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या कलाकारासह आणि जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील देवाशी झालेल्या गप्पा, प्रचिती, अनुभव आणि किस्से. बाय. नमस्कार. राम कृष्ण हरी.